मित्रांनो, जर तुमच्या घरामध्ये देखील लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण बांधकाम कामगार योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांसाठी मोठी आनंदाची बातमी जाहीर झालेली आहे. येत्या 20 जून पासून किंवा जर तुम्ही 20 जूनला व्हिडिओ पाहत असाल किंवा त्यानंतर पाहत असाल तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ आता 100% घेता येणार आहे. 20 जून पासून शिष्यवृत्ती योजनेला सुरुवात होत आहे. मात्र 2026 मध्ये प्रत्येकाला बांधकाम कामगार योजने अंतर्गत शिष्यवृत्ती मिळणार नाही. म्हणजे प्रत्येक मुलाला, प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा जो कामगार असेल प्रत्येक कामगाराला योजनेचा लाभ मिळणार नाही. नवीन कागदपत्रे बंधनकारक केलेली आहेत. नवीन अटी व नियम देखील आलेले आहेत. कारण 2025 मध्ये अत्यंत दुर्दैवी या योजनेची अवस्था झालेली होती. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने 18 जून 2026 रोजी अत्यंत महत्वाची मीटिंग घेतली होती आणि आज यावरतीच एक महत्वाचा शासन निर्णय त्यांनी जाहीर केलेला आहे. यामध्ये बांधकाम कामगार स्कॉलरशिप संदर्भात मोठी अपडेट त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. आता आपण सविस्तर जाणून घेऊया की 2026 मध्ये विद्यार्थ्यांनी फॉर्म कसा भरायचा, किती दिवसांमध्ये अर्ज त्यांचा पास होईल आणि किती दिवसांमध्ये खात्यात पैसे जमा होतील. त्याचबरोबर लागणारी कागदपत्रे, अटी, नियम सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक केलेले नसेल तर लाईक करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या बाकीच्या कामगार मित्रांमध्ये देखील हा व्हिडिओ शेअर करा. 18 जून 2026 रोजी आलेली ही सगळ्यात मोठी अपडेट आहे. महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगार आणि त्यांच्या मुलांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता नेमकी बातमी कोणती आहे ही तर तुम्हाला कळालेली आहे. 20 जून पासून स्कॉलरशिप योजनेला सुरुवात होत आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत विविध शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया 20 जून पासून सुरू होण्याची शक्यता आली असून यंदा शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी काही नवीन नियम आणि कागदपत्रांची अट लागू करण्याची माहिती समोर येत आहे. आणि मित्रांनो, ही माहिती मी काय सांगत नाही, दुसरे कोणी सांगत नाही. महाराष्ट्र लेबर वेलफेअर बोर्ड म्हणजेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने आपल्याला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती सांगितलेली आहे. आता जर तुम्हाला ही माहिती सविस्तर पाहिजे असेल तर या निळ्या रंगाच्या याच्यावरती तुम्ही क्लिक केलं तर संपूर्ण माहिती ओपन होईल. पण त्यासाठी तुम्हाला ही पीडीएफ असणं अत्यंत गरजेचं आहे. आता ही पीडीएफ कुठे मिळेल मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा आहे. कोणीही व्हिडिओ पळवायचा नाही किंवा अर्धवट सोडायचं नाही. कारण 2026 मध्ये मित्रांनो खूप नवीन बदल झालेले आहेत. तुम्ही मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षीपासून जर योजनेचे लाभ घेत आले असाल तर मागच्या प्रमाणे आता होणार नाही. मात्र यंदाच्या वर्षी सर्वच बांधकाम कामगार किंवा त्यांच्या मुलांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही. पात्रता निकष अधिक कठोर करण्यात आले असून केवळ वैध नोंदणी असलेले आणि नियमांचे पालन करणारे कामगारच योजनेचा लाभ घेऊ शकणार असं काहीच नाही आहे. तुमची छोटी चूक असेल तरी देखील तुम्हाला योजनेतून अपात्र करण्यात येईल. आता तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज करण्यापूर्वी सर्व अटी आणि कागदपत्र व्यवस्थित तपासून खालील दिलेली प्रोसेस व्यवस्थित पूर्ण करायची आहे. कामगार मित्रांनो, आता आपण सविस्तर जाणून घेऊया की 2026च्या या नवीन नियमाबद्दल. नवीन झालेल्या बदलानंतर विद्यार्थ्यांना व कामगारांना कोणते कोणते लाभ होणार आहे. कारण जे लाभ आहे या लाभांमध्ये देखील बदल करण्यात आलेले आहेत आणि बऱ्याचशा नवीन गोष्टी यामध्ये टाकण्यात आलेल्या आहेत. शिष्यवृत्ती योजनेत नेमकं काय मिळणार, सर्वप्रथम आपण ते व्यवस्थित जाणून घेऊया. बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी राज्य सरकारकडून विविध स्तरावर आर्थिक मदत दिली जात आहे. 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना निश्चित शिष्यवृत्ती रक्कम देण्यात येणार आहे. काही योजनांमध्ये 50% अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद आहे. आता 50% जास्त जर मार्क असतील, 10वी आणि 12वीचे निकाल लागलेले आहेत. सर्वप्रथम कमेंट बॉक्स मध्ये प्रत्येक कामगाराने, प्रत्येक व्हिडिओ पाहणाऱ्याने 10वी आणि 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदी मेसेज टाकायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना 50% जास्त मार्क असतील अशा विद्यार्थ्यांना मोबाईल, लॅपटॉप त्यांच्या अभ्यासासाठी मिळू शकतील अशी देखील वर्तवणूक केली जात आहे. आता पुढील अपडेट काय आहे की 10वी आणि 12वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र 10,000 मिळतील. हे तर तुम्हाला माहितीच आहे, हे नवीन आहे. पण नवीन काय आहे, 2026 मध्ये प्रत्येकाला लाभ का मिळणार नाही यावरतीच आजचा हा व्हिडिओ महत्वाचा आहे. गेल्या काही वर्षात बांधकाम कामगार योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या होत्या आणि अनेक व्यक्तींनी प्रत्यक्षात बांधकाम क्षेत्रात काम न करता नोंदणी करून विविध योजनांचा लाभ घेतल्याचे प्रकार उघडकीस आल्याची चर्चा प्रशासनाला पाहायला मिळालेली होती. म्हणजेच काही बांधकाम कामगार होते, काही नव्हते. जे नव्हते त्यामध्ये
यामध्ये देखील त्यांनी चुकीची कागदपत्रे तयार केली, म्हणजे आधार कार्ड खोटे तयार केले, रेशन कार्ड खोटे तयार केले आणि योजनेचा लाभ घेतला. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक समस्या सरकारला दिसून आल्या आणि त्यांच्यावरतीच निवारण करण्यासाठी ही नवीन अपडेट आलेली आहे. हा नवीन GR त्यांनी आपल्या समोर मांडलेला आहे. आता या पार्श्वभूमीवर कल्याणकारी मंडळाने पात्रतेची पडताळणी अधिक कडक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे खालील कारणांमुळे अनेक अर्जदार अपात्र ठरू शकतील असं देखील त्यांचं वर्तवणं आहे. आता मित्रांनो, 2026 मध्ये बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजनेचा लाभ घ्यायचा असतील तर या खालील पात्रता तुम्हाला पूर्ण करणं गरजेचं आहे. पहिली आहे नोंदणी कालबाह्य असणे. जर तुमची नोंदणी संपलेली असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. नूतनीकरण वेळेवर न केलेले असणे. जर वेळेवर तुमचं रिन्युअल झालेलं नसेल तर लाभ मिळणार नाही. 90 दिवस काम केल्याचा पुरावा जर नसेल तरी देखील योजनेचा लाभ मिळणार नाही. विद्यार्थ्याची शैक्षणिक कागदपत्रे अपूर्ण आहेत, जसं की बोनाफाईड, ID कार्ड किंवा मागील इयत्तेचं प्रमाणपत्र जर नसेल तर ते देखील या ठिकाणी अपात्र ठरतील. चुकीची किंवा खोटी माहिती सादर करणारे कामगार देखील योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत आणि लाभार्थी पात्रतेची अटी पूर्ण न करणारे हे कामगार या योजनेसाठी पात्र ठरतील. कामगार मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की आम्ही टक्क्यांच्या हिशोबाने पैसे देऊ, एजंटकडून काम करून घेऊ, पण यावर्षी असं काहीही होणार नाही. यावर्षी संपूर्ण प्रोसेस बदलणार आहे. कामगारांना अत्यंत काळजीने या फॉर्मचा लाभ घ्यायचा आहे, योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा आहे. यामुळे अर्ज भरताना अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र लेबर वेलफेअर बोर्ड कडून ही मोठी अपडेट समोर येत आहे. कामगार मित्रांनो, आता नवीन 2026 मध्ये कोणकोणती कागदपत्रे लागतील, नवीन कागदपत्रांची मागणी काय आहे हे जाणून घेऊया. 2026 मध्ये अर्ज प्रक्रियेत काही अतिरिक्त पडताळणी कागदपत्रे मागितली जाऊ शकतात. तुम्हाला मी सांगितलंच होतं नवीन कागदपत्र लागणार आहेत. आता जाणून घ्या कोणती कागदपत्रे आहेत. अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार खालील कागदपत्रे महत्वाची मानली जात आहेत. म्हणजेच कामगारांना खालील कागदपत्र सादर करणे आता बंधनकारक केलेलं आहे. बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र. तुम्हाला ते एक कडक कामगार कार्ड मिळालेलं असेल, ते चालणार नाही. आता दरवर्षी नवीन येतंय, नवीन रिन्युअल केल्यानंतर नवीन कार्ड तयार होतंय. तुम्हाला ते नवीन कार्ड घेणं अत्यंत गरजेचं आहे. नूतनीकरणाचं प्रमाणपत्र लागणार आहे. मागील वर्षात किंवा मागील 90 दिवसात काम केल्याचं प्रमाणपत्र लागणार आहे. विद्यार्थ्याचं मार्कशीट किंवा गुणपत्रक लागणार आहे. जर ते नसेल तर योजनेअंतर्गत अपात्र ठरवलं जाईल. चालू शैक्षणिक वर्षाचा बोनाफाईड लागणार आहे. त्यानंतर प्रवेशाची पावती किंवा फीस भरल्याची पावती लागेल. आधार कार्ड लागणार आहे विद्यार्थ्याचं आणि कामगाराचं. बँक खात्याचा तपशील लागणार आहे फक्त आणि फक्त बांधकाम कामगाराचा. जर विद्यार्थ्याचं नाव त्या बांधकाम कामगाराच्या कार्डवर नसेल तर विद्यार्थ्याचं देखील बँक खातं लागणार आहे. पालक व विद्यार्थ्यांचा संबंध सिद्ध करणारी कागदपत्रे. हे तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड असेल, आधार कार्डवर विद्यार्थ्याच्या आधार कार्डवरती पालकाचं नाव यायला असावं. जर नसेल तर योजनेचा लाभ दिला जाणार नाही. कारण गेल्या काही दिवसांमध्ये विद्यार्थ्याच्या नावाखाली त्याचे मामा, काका, आजी, आजोबा यांनीच योजनेचा लाभ घेतल्याचं पाहायला मिळालेलं होतं. विशेष म्हणजे 90 दिवस काम केल्याच्या प्रमाणपत्राबाबत नवीन नमुना वापरण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ही माहिती महाराष्ट्र लेबर वेलफेअर बोर्डाने दिलेली आहे. आता नवीन नमुना अजून देखील आलेला नाही. तो जेव्हा सादर होईल तो लगेच तुम्हाला देण्यात येईल आणि तो डाउनलोड करून तुम्हाला द्यायचा आहे. त्यासाठी तुम्ही काय करा, व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी तो नमुना देईल तो सगळ्यात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल. आता एक अजून महत्वाची अपडेट आहे. पहिल्या 2 मुलांनाच या अगोदर लाभ मिळत होता. 2026 मध्ये किती पहिल्या 1 मुलाला मिळणार की भरपूर मुलांना मिळणार ते जाणून घेऊया. कामगार कल्याण मंडळाच्या नियमानुसार अनेक शैक्षणिक योजनांचा लाभ नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 मुलांपुरताच मर्यादित आहे. त्यामुळे तिसऱ्या किंवा त्यापुढील अपत्यासाठी शिष्यवृत्ती मिळेलच असे नाही. अर्ज करण्यापूर्वी संबंधित योजनेचे नियम तपासणे अत्यंत गरजेचं आहे. ही अपडेट महाराष्ट्र लेबर वेलफेअर बोर्डाने आपल्याला सांगितलेली आहे. खोट्या बांधकाम कामगारावर प्रशासनाची नजर आहे. राज्यात गेल्या काही वर्षात बांधकाम कामगारांच्या विविध योजनेमध्ये गैरप्रकार झाल्याच्या अनेक तक्रारी समोर आलेल्या आहेत आणि या संपूर्ण तक्रारींनाच डोळ्यासमोर ठेवून बांधकाम क्षेत्राशी संबंध नसलेल्या व्यक्तींनी नोंदणी करून आर्थिक लाभ घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आता कामगार मित्रांनो, तुम्ही बांधकाम कामगार योजनेमध्ये बसतात की नाही हे कसं जाणून घ्यायचं? एक घर किंवा एक बिल्डिंग उभी करण्यासाठी जे जे कामगार लागतात ते संपूर्ण बांधकाम कामगार आहेत. ज्यामध्ये सिमेंट वाहणारे जे गाडीवाले असतात, जे टेम्पोवाले असतात यांचा देखील समावेश असून जे घराला पाणी मारतात, जे घरावरती वॉचमॅनचं काम करतात ते देखील बांधकाम कामगार योजनेमध्ये मोडतात. त्यामुळे तुमचा यामध्ये नक्कीच समावेश असू शकतो. यामुळे प्रशासनाने आता पडताळणी प्रक्रिया अधिक मजबूत करण्यावर भर दिलेला आहे. लाभार्थी निवडताना नोंदणी, कामाचे दिवस, रोजगारचा पुरावा आणि इतर
इतर कामगारांची तपासणी अधिक काटेकोरपणे केली जाणार असल्याची माहिती संबंधित विभागातील सूत्रांकडून दिली जात आहे. त्यामुळे प्रत्येक बांधकाम कामगाराने व्यवस्थित संपूर्ण कागदपत्रे आणि नियमानुसारच योजनेचा लाभ घ्यायचा आहे. आता अर्ज करताना काय तुम्ही चुका या 2026 मध्ये टाळायच्या आहेत हे जाणून घेऊया. चुकीचा मोबाईल नंबर द्यायचा नाही, जेणेकरून तुम्हाला बरोबर मोबाईल नंबर वरती ओटीपी येतात, ते ओटीपी मिळणार नाहीत. अर्ज हा संपूर्ण भरायचा, अपूर्ण भरायचा नाही. अपूर्ण कागदपत्रे असतील तर सगळ्यात अगोदर ती कागदपत्रे जमा करायची आणि त्यानंतरच अर्ज भरायचा. अस्पष्ट कागदपत्रे अपलोड करायची नाही. ब्लर, फाटकी तुटकी अशा कुठल्याही प्रकारची कागदपत्रे जमा करायची नाही. व्यवस्थित कागदपत्र जमा करा, जेणेकरून तुम्हाला योजनेचा लाभ हा पहिल्याच टप्प्यामध्ये मिळेल. रिन्युअल संपलेला असेल तर रिन्युअल करून घ्यायचं आहे. बँक खात्याची माहिती व्यवस्थित भरायची आहे. जर बँक खातं विद्यार्थ्याचं भरलं तर शिष्यवृत्ती मिळणार नाही, कारण बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती ही कामगाराच्या अकाउंटवर जमा होत असते, ना की विद्यार्थ्याच्या. याची प्रत्येक कामगाराने नोंद ही व्यवस्थित घ्यायची आहे. विद्यार्थ्याच्या नावातील विसंगती, समजा विद्यार्थ्याचं शाळेत एक नाव आहे, त्यानंतर आधार कार्ड वर एक आहे, किंवा नाव दोन्ही सारखे आहेत पण स्पेलिंग मिस्टेक झालेले आहे, कानामात्रा चुकलेला आहे, तर ते देखील या ठिकाणी तुम्हाला अडथळा निर्माण करू शकतं. आधार आणि बँक खात्यातील तपशील न जुळणे, म्हणजे आधार कार्ड आणि बँकेत दिलेली माहिती ही जर मॅच नाही झाली, एकमेकांशी मिळली नाही, जुळली नाही, तर तुम्हाला योजनेचा लाभ दिला जाणार नाही. अशा त्रुटींमुळे अर्ज तुमचा कालबाह्य होऊ शकतो, पेंडिंग मध्ये जाऊ शकतो, किंवा डायरेक्ट रद्द देखील करण्यात येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक कामगाराने या योजनेचा व्यवस्थित लाभ घ्यायचा आहे. प्रत्येकाने कामगार योजनेअंतर्गत वेगवेगळ्या योजनांचा लाभ नक्कीच घ्यायचा आहे. जर तुम्हाला योजनेबद्दल अजून माहिती हवी असेल, दुसऱ्या योजना आहेत जसे की भांडी योजना, पेटी योजना, आरोग्य योजना, घरकुल योजना, या कुठल्याही योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्या चॅनल वरती सगळ्यांचे व्हिडिओज येणार आहेत, कागदपत्रांपासून तर फॉर्म भरून खात्यात पैसे जमा होण्यापर्यंत. त्यामुळे प्रत्येकाने आत्ताच लाईक करायचा आहे आणि सबस्क्राईब करायचा आहे, जेणेकरून प्रत्येक येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम कृष्ण हरी.